पुण्यामध्ये एका पोलीस अधिकाऱ्यावर कोयतानं हल्ला झालाय। ससाणे नगर भागामध्ये सुरू असलेलं भांडण सोडवायला गेलेल्या पोलीस निरीक्षकावर हा हल्ला करण्यात आलाय। तर या हल्ल्यामध्ये पोलीस निरीक्षक गायकवाड हे जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत। तर हा हल्ला केल्यानंतर आरोपी त्याच्या साथीदारासह पळून गेला होता। मात्र रात्री उशिरा पुणे पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे। खरं तर हा आरोपी सुद्धा अल्पवयीनच दिसतोय। मात्र 12 तासात त्याच्या मुसक्या पोलिसांनी आवळल्या। दरम्यान याविषयी अधिक माहिती घेऊयात आमचे रिपोर्टर अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, काय अधिकची माहिती या संदर्भात मिळते? नेमकं काय घडलंय? पोलिसांची खरं तर ही मोठी कारवाई मानावी लागेल, कारण पुणे पोलीस यांची गुन्हे शाखेचे विविध पथकं निहाल सिंगच्या मागे होते आणि काल रात्री उशिरा निहाल सिंगला ताब्यात घेण्यात आलेलं आहे। त्याला आणि त्याच्या साथीदाराला कुठून नेमकं ताब्यात घेण्यात आलं हे मात्र स्पष्ट झालेलं नसलं तरी अवघ्या 12 तासात पुणे पोलिसांनी ही धडाकेबाज कारवाई केल्याचं स्पष्ट झालेलं आहे। निहाल सिंग याच्यावर आत्तापर्यंत तब्बल 20 गुन्हे दाखल आहेत आणि हा तोच निहाल सिंग आहे ज्याने काल पोलीस अधिकारी रत्नदीप गायकवाड याच्यावर कोयताने हल्ला केला होता। आणि या घटनेमुळे पुणे शहरच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र जे आहे ते हादरलं होतं आणि आता या आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतलेला असून अटकेची कारवाई जी आहे ती पोलिसांकडनं सुरू आहे।